मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आज आपण भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. मित्रांनो, 26 जूनला मुंबईमध्ये भायखळ्यामध्ये फैयाज प्रेमजी नावाच्या एका तरुणाकडनं जो मोहर्रमचा जुलूस होता, त्या जुलूसमध्ये काही झिंक फॉस्फेटच्या गोळ्या, कॅप्सूल्स त्या वाटल्या गेल्या आणि त्यानंतर जेव्हा त्याला पकडलं गेलं आणि त्याच्यातनं त्याचं इंटरोगेशन जे आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण त्यातनं जी माहिती पुढे आली त्याच्यानुसार त्या युवकाचा साधारणतः 15,000 लोकांना मारण्याचा त्या संदर्भामधली योजना होती. त्याच्या रूमवरती जेव्हा छापेमारी केली गेली तेव्हा अशा स्वरूपाच्या 30,000 कॅप्सूल्स त्या ठिकाणी सापडल्या गेल्या. त्याच्या काही महिन्यांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये मुंबईमध्येच पुन्हा एकदा एक असाच प्रकारचा घटना घडली होती. एका तरुणाने काही सिक्युरिटी गार्ड्सवरती अटॅक केलेले होते आणि ते अटॅक करण्यापूर्वी त्यांना त्यांचा धर्म काय आहे हे विचारलेलं होतं आणि त्यानंतर ते अटॅक झालेले होते. त्याच्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र ATS, हरियाणा ATS, दिल्ली ATS यांनी एक संयुक्त कारवाई केली आणि त्यामध्ये जे डिजिटाइज्ड प्रामुख्याने अशा स्वरूपाच्या रॅडिकलायझेशनचे जे संपूर्ण प्रयोग होते त्या संदर्भामध्ये काही महत्त्वाची माहिती पुढे आली. दिल्ली बॉम्ब ब्लास्ट झाला. दिल्ली बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्या प्रकारचे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड होते त्यांचं क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर साधारणतः डॉक्टर्स आणि अत्यंत हायली क्वालिफाईड अशा स्वरूपाचे होते. मीरा भाईंदरमध्ये ज्या व्यक्तीने सिक्युरिटी गार्ड्सवरती अटॅक केलेले होते तो प्रामुख्याने केमिस्ट्रीचा प्रोफेसर होता, फॉरेन रिटर्न होता. तसंच ज्यांनी 26 जूनमध्ये आता भायखळ्यामध्ये जी घटना घडली तो व्यक्ती देखील इराण आणि इराकला जाऊन आलेला होता. त्याच्यापूर्वी पहलगामचा म्हणजे मागच्या वर्षी पहलगामचा टेरर अटॅक घडला आणि त्या टेरर अटॅकमध्ये देखील तिथल्या लोकांना पहिले त्यांचा धर्म विचारला गेला आणि त्यानंतर अटॅक केला गेला. मित्रांनो, साधारणतः गेल्या 1 वर्षामध्ये आपण असं बघतो तर आपल्याकडे 4 ते 5 अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामधनं भारतामध्ये दहशतवादाच्या संदर्भामधला प्रवाह जो आहे तो आता बदलताना दिसतोय आणि भारतामध्ये आता ऑर्गनाइज्ड टेरर अटॅक्स ज्याला म्हणतो, जे प्रामुख्याने क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना आहेत किंवा अल कायदा, ISIS सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे त्यांच्या पुरस्कृत मेगा अटॅक्स करणं यापेक्षा देखील आता लोन उल्फ अटॅक आणि व्हाईट कॉलर टेररिझम हा प्रकार भारतामध्ये प्रभावी होताना दिसतो आहे. जरी ह्या घटना पश्चिमी देशांच्या तुलनेमध्ये अमेरिका, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्या तुलनेमध्ये कमी असल्या तरी देखील भारतामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण गेल्या एका वर्षामध्ये जर 4 ते 5 अशा स्वरूपाच्या घटना घडत असतील तर निश्चितपणे त्याचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे. दहशतवादाचा प्रवाह हा आता बदलत चाललेला आहे, त्याचं स्वरूप आता बदलत चाललेलं आहे. ऑर्गनाइज्ड हा जो पहिले टेररिझम होता तो आता डिसेंट्रलाइज असं व्हायला लागलेला आहे आणि तो स्वरूप ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जेवढा धोकादायक हा ऑर्गनाइज्ड टेरर आहे, क्रॉस बॉर्डर टेरर आहे, आंतरराष्ट्रीय किंवा विभागीय पातळीवरच्या दहशतवाद्यांकडनं झालेला दहशतवादी हल्ले भयानक आहेत, तेवढेच भयानक हल्ले हे लोन उल्फ अटॅकर्सकडनं आहे. हा प्रवाह प्रामुख्याने 10 वर्षांपूर्वी युरोपमध्ये खूप जास्त पॉप्युलर होता. विशेष करून ISIS सारखी जी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे त्यांच्या विचारांनी रॅडिकलाइज झालेले हे जे रॅडिकलायझेशन होतं हे प्रामुख्याने फिजिकल पण होतं. अनेक युरोपमधले तरुण हे इराकमध्ये, सिरियामध्ये गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग किंवा ब्रेन वॉश झालेलं होतं आणि त्यानंतर ते पुन्हा युरोपमध्ये आले आणि त्यांच्याकडनं अशा स्वरूपाचे लोन उल्फ अटॅक हे प्रामुख्याने झालेले होते. आणि काही डिजिटली रॅडिकलाइज्ड इंडिव्हिज्युअल्स आहेत की जे प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जे इन्स्पायर होतात, अशा प्रकारच्या आयडिओलॉजीनी इन्स्पायर होतात आणि मग त्यांच्याकडनं अशा स्वरूपाचे क्राईम घडतात. हा प्रकार युरोपमध्ये खूप पॉप्युलर होता. अगदी चार्ली हेब्डोपासून आपण बघतो. अमेरिकेमध्ये पण लोन उल्फ अटॅक मागच्या वर्षी झालेला होता, नॉर्वेमध्ये झाला होता, ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता, न्यूझीलंडमध्ये पण झाला होता आणि त्याचं फेसबुक लाईव्ह कव्हरेज देखील त्या लोन उल्फ अटॅकरनी केलेलं होतं. त्यामुळे भारतामध्ये प्रामुख्याने आपल्याला जो धोका आहे तो क्रॉस बॉर्डर टेररिझमचा आहे आणि त्यामुळे आपलं एकूणच जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये तयार झालेलं आहे हे प्रामुख्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना कशा पद्धतीने करता येईल किंवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांकडनं होणाऱ्या टेरर अटॅकचा सामना कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून भारतामध्ये एकूणच दहशतवादाच्या विरुद्ध, ज्याला अँटी टेररिझम आपण ॲपॅरेटस म्हणतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, हे प्रामुख्याने त्या दृष्टिकोनातून विकसित झालं आहे. मात्र आता भारतामध्ये हा नवा प्रवाह
पॉप्युलर व्हायला लागलेला आहे आणि हा तेवढाच भयानक आहे जेवढा हा अशा स्वरूपाचा क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे किंवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांकडनं होणारा दहशतवादी हिंसाचार आहे. मात्र आता भारतासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान काय आहे, तर भारताला आपण आत्तापर्यंत ज्या क्रॉस बॉर्डर टेररिझमचा सामना करण्यासाठी आपण जो आपलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं होतं ते शिफ्ट करणं हे आपल्यासमोरचं मोठं चॅलेंज आहे. कारण हे एखाद्या ज्याला आपण असं म्हणू शकतो की एखाद्या मोठ्या टेकडीमध्ये किंवा वाळूच्या एखाद्या ढिगाऱ्यामध्ये एखादी सुई शोधण्यासारखा हा अत्यंत प्रकार असतो. खूप अनप्रेडिक्टेबल अशा प्रकारचा आहे. आपल्याकडे मुंबईवरती जो 26/11चा अटॅक झालेला होता त्यानंतर आपण दहशतवादाच्या एकूणच नियंत्रण प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची पावलं उचलली गेलेली होती. त्यावेळेला पी चिदंबरम भारताचे गृहमंत्री होते आणि त्यावेळेला एक चतुसूत्रीची त्यांनी घोषणा केलेली होती. त्याच्यामध्ये नॅटग्रॅडचं इस्टॅब्लिशमेंट असेल किंवा भारतातले सगळे पोलीस स्टेशन जे आहे ते परस्परांशी कनेक्ट केलं जाणं हा एक त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा भाग होता. आणि त्यानंतर नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर अर्थात नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर अजूनही इस्टॅब्लिश भारतामध्ये व्हायचं आहे. मात्र त्याच्या दृष्टिकोनातून अनेक समित्या त्यानंतर नेमल्या गेल्या आणि मग आपण आपलं जे फेन्सिंग आहे म्हणजे LOC वरचं फेन्सिंग असेल, भारत बांगलादेशवरचं फेन्सिंग असेल ते आपण वाढवायला सुरुवात केली. त्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीज ह्या आपण अडॉप्ट करायला सुरुवात केली. मात्र आता दहशतवादाचं ज्या पद्धतीने स्वरूप जगभर बदलायला लागलेलं आहे तो प्रकार बघता भारताला आता या दृष्टिकोनातनं येत्या काळामध्ये प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या आयसोलेटेड इन्स्टन्सेस आहेत जरी असल्या तरी त्यांच्यामध्ये मोठा विध्वंस करण्याची क्षमता असल्यामुळे आपल्याला अशा घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे भारतासमोरचं मोठं चॅलेंज हे आपण प्रामुख्याने क्रॉस बॉर्डर टेररिझमकडनं कशा पद्धतीने शिफ्ट व्हायचं या लोन उल्फ अटॅक जे होत आहेत किंवा व्हाईट कॉलर अटॅक जे होत आहेत त्यांच्याकडे. अर्थात प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे अगदी थोडक्यामध्ये की लोन वुल्फ अटॅक म्हणजे काय प्रकार असतो. तर साधारणतः लोन वुल्फ अटॅक म्हणजे असा इंडिव्हिज्युअल किंवा असा व्यक्ती जो डिजिटली रॅडिकलाइज झालेला आहे आणि तो म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल आणि त्याच्याकडनं जेव्हा एखादं ॲक्ट ऑफ व्हायलन्स कमिट केलं जातं तेव्हा त्याला आपण म्हणतो. खरं तर हा मेंबर जो व्यक्ती असतो हा एखाद्या मोठ्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असेलच असं अजिबात नसतं. त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं की ज्या मोठे टेरर अटॅक्स होतात त्यामध्ये जे वेपन्स वापरले जातात ते अत्यंत अत्याधुनिक वेपन्स असतात. त्याच्यात RDXचे वापर केले जातात, हायफाय गन्स वापरल्या जातात. परंतु या ठिकाणी हा जो लोन वुल्फ अटॅकर आहे तो प्रामुख्याने स्मॉल वेपनचा वापर करतो. म्हणजे तो चाकूसारखा वेपनचा वापर करतो जो मीरा भाईंदरमध्ये करण्यात आलेला होता आणि त्यामुळे तो कोणत्याही ऑर्गनाइज्ड मोठ्या संघटनेचा सदस्य नसतो. तो स्मॉल वेपन्स वापरत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं क्राईम रेकॉर्ड देखील नसतं. अनेकदा तो हायली क्वालिफाईड असतो, वेस्टर्न रिटर्न असतो, MBA डॉक्टर इंजिनियर असतो आणि अशा व्यक्तीवरती संशय घेणं देखील अतिशय अवघड असतं. आणि मग त्या व्यक्तीकडनं जेव्हा अशा स्वरूपाचा क्राईम घडतो तेव्हा मात्र ही सिच्युएशन अत्यंत भयानक अशा स्वरूपाची होऊ शकते. आणि त्यामुळे याच्याकडे कशा पद्धतीने लक्ष देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आपल्याला गरजेचं आहे. आपण जर भारत आणि दहशतवाद असा विचार केला तर साधारणतः भारतामध्ये 1979 पासून रादर जेव्हा जनरल झिया उल हक पाकिस्तानमध्ये होते आणि त्यांनी भारतामध्ये क्रॉस किंवा प्रॉक्सी वॉरच्या दृष्टिकोनात भारताचा समोरासमोर सामना आपण करू शकत नाही. त्यामुळे भारताचे लचके कशा पद्धतीने तोडता येईल अशा स्वरूपाने एक लाहोर प्लॅन हा जनरल झिया उल हक यांच्याकडनं आखला गेला आणि या लाहोर प्लॅनच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरमध्ये एक प्रॉक्सी वॉर आपल्या सैन्यांबरोबर पाकिस्तानी सुरू केला आणि त्याच्या माध्यमातून क्रॉस बॉर्डर टेररिझम जे आहेत त्याला बढावा दिला गेला. त्यासाठी POK मध्ये अनेक दहशतवादी संघटना मग लष्कर ए तैयबा असेल, जैश ए मोहम्मद असेल यांना ट्रेनिंग दिलं जाणं, यांना सगळ्या प्रकारचा सपोर्ट दिला जाणं. इव्हन ISI मध्ये एक स्वतंत्र विंग काढली गेली आणि ब्रिगेडियर लेव्हलचा ऑफिसर त्यासाठी नेमला गेला की जो क्रॉस बॉर्डर टेररिझमला कशा पद्धतीने सपोर्ट करू शकेल. आणि मग नंतर साधारणतः आपण बघतो की 1979 पासून हा जो सगळा प्रॉक्सी वॉर जो 89 नंतर आणखीन तीव्र झाला जो 2001 पर्यंत चालला. आणि हा जो सगळा दहशतवाद म्हणजे जम्मू आणि काश्मीर पुरता मर्यादित होता तो प्रामुख्याने लाहोर प्लॅन जो जनरल झिया उल हकचा होता त्या नावाने ओळखला जातो. पण 2001 नंतर मात्र आपण असं बघतो की ज्याला प्रामुख्याने ISI पाकिस्तानची गुप्तहेर संघटना यांचा कराची प्लॅन म्हटला जातो. एक लाहोर प्लॅन आपण बघितला, दुसरा कराची प्लॅन आहे आणि यानुसार ISIनी केवळ जम्मू काश्मीर पुरते दहशतवादी हल्ले मर्यादित न ठेवता ते संपूर्ण भारतभर केले जावे, त्याचा प्रसार केला जावा या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केला. आणि 2001ला भारतीय संसदेवरती जैश ए मोहम्मदकडनं अटॅक झाला. तेव्हा
तेव्हापासून तर अगदी पहलगामपर्यंत आपण असं बघतो की सातत्याने अशा स्वरूपाने अटॅक्स हे भारतावरती करताना हे दिसून येत आहेत. आता त्याच्यामधला तिसरा जो प्रवाह सुरू झालेला आहे तो म्हणजे आपण आता ह्या सगळ्या संपूर्ण या दहशतवादी हल्ल्यांमधनं खूप प्रचंड गोष्टी शिकलेलो आहोत आणि त्यामधनं आता आपण आपलं फेन्सिंग आहे, क्रॉस बॉर्डर टेररिझम जे इन्फिल्ट्रेटर्स येतात त्यांना आता भारतात घुसणं किंवा आपलं इंटेलिजन्स नेटवर्क आता खूप प्रचंड स्ट्रॉंग झालेलं आहे. आपले पोलीस स्टेशन हे डिजिटली सगळे आता कनेक्ट झालेत एकमेकांकडे. नाईट ग्रीड सारखी कल्पना पुढे आलेली आहे. सायबर क्राईमच्या दृष्टिकोनातून आपलं एक्सपर्टीज वाढलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या माध्यमातून भारतामध्ये मोठे ब्लास्ट घडवून आणणं किंवा इन्फिल्ट्रेटर्स पाठवणं, फिदाईन पाठवणं हे आता थोडंसं अवघड झालेलं आहे. तोच प्रकार आता जर आपण आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या बाबतीमध्ये बघितला तर आता अल कायदाचं अस्तित्व हे फारसं राहिलेलं नाहीये. काही अफगाणिस्तानमध्ये आणि इराकमध्ये काही पॉकेट्समध्ये अल कायदा आहे. त्यानंतर जी आयसिस संघटना पुढे आली त्याच्या विरुद्ध अमेरिका आणि नॅटोनी एक मोठं युद्ध छेडलं. सिरियामध्ये आयसिसचे जे सगळे हेडक्वार्टर्स होते ते उद्ध्वस्त करण्यात आले. त्यामुळे आयसिस त्याचं कोणतं हेडक्वार्टर आहे असं आता आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे सेंट्रलाइज राहिलेलं नाहीये. आता मात्र असं होतंय की आयसिस आणि अल कायदा यांच्या आयडिओलॉजीनी इन्फ्लुएन्स होणारे मात्र डिजिटली इन्फ्लुएन्स होणारे तरुण आहेत आणि ते अशा स्वरूपाचा क्राईम हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी करताना दिसून येत आहेत. अर्थात ह्या लोन अटॅकमध्ये दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. एक आहे आयडिओलॉजिकल अटॅक्स आणि दुसरे नॉन आयडिओलॉजिकल अटॅक्स. आयडिओलॉजिकल अटॅक्स म्हणजे जो आहे की आता ग्लोबलायझेशनमध्ये विचारसरणीचं देखील जागतिकीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे ही रॅडिकलाइज जो थॉट आहे, फंडामेंटलिस्ट विचारसरणी आहे, तिचं पण जागतिकीकरण झालेलं आपण बघून येतो आणि त्याच्या माध्यमातून मग रिलिजियस किंवा ज्या धार्मिक मूलतत्ववादी घटनांनी प्रभावित झालेले अटॅक, जो पहलगामचा अटॅक होता, जो मीरा भाईंदरमध्ये झालेला अटॅक होता भारतामध्ये, हा प्रामुख्याने आयडिओलॉजिकल ओरिएंटेड होता. परंतु काही नॉन आयडिओलॉजिकल असतात जे इंडिव्हिज्युअल काही कारणं असू शकतात व्यक्ती म्हणून. जो प्रामुख्याने आपण बघतो की फैयाज प्रेमजीनी 26 जूनला केलेला होता भायखळामध्ये, तो ज्याला आपण असं म्हणू शकतो की तो नॉन आयडिओलॉजिकल होता. त्याचं व्यक्तिशः काही कारणं होती त्याच्यामागे, त्याच्या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन हे अजूनही चालू आहे. परंतु अशा स्वरूपाने काही जण एलिनेट होऊन जातात. म्हणजे आजकालच्या सगळ्या समाजामध्ये आपण असं बघतो की आपण डिजिटली खूप कनेक्टेड आहोत पण माणूस एकटा बनत चाललेला आहे आणि मग त्याच्यामध्ये तो सोशली एलिनेट होत जातो आणि असा एलिनेटेड व्यक्तीमध्ये अनेक फ्रस्ट्रेशनचे प्रकार असतात आणि मग तो राग तो कुठेतरी सूड घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी देखील तो अशा स्वरूपाचे अटॅक्स करण्याचा प्रयत्न करतो. असेही अटॅक्स हे जगभरामध्ये अनेक ठिकाणी आता घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे आयडिओलॉजिकल आणि नॉन आयडिओलॉजिकल अशा दोन्ही प्रकारचे अटॅक्स आहेत. मात्र याच्या माध्यमातून ते प्रामुख्याने प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न करत असतात, लोकांच्या मेमरीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा स्वरूपाचे दोन्ही अटॅक्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत कारण त्याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्या माध्यमातून मास व्हायलन्स हा होऊ शकतो, असं अनेक लोकांचा जीव याच्या माध्यमातून जाऊ शकतो आणि त्यांना जो मेसेज द्यायचा असतो या माध्यमातून तो मेसेज द्यायला देखील ते सक्सेसफुल ठरतात. त्यामुळे आता आपल्याला पाहिलं पाहिजे की भारतामध्ये याच्यावरती देखील आता अकॅडमिशियन लोकांनी देखील विचार करणं फार गरजेचं आहे की आपण आता क्रॉस बॉर्डर टेररिझमकडनं लोन अटॅककडे आपण आता जशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी शिफ्ट केली पाहिजे तर त्याच दृष्टिकोनातनं भारतामध्ये याच्यावरती आणखीन जास्त विचार होणं, थॉट दिला जाणं गरजेचं आहे. मी ह्या संदर्भात जेव्हा माझा रिसर्च करायला सुरुवात केली तेव्हा केवळ मला दोनच संस्था अशा आहेत. एक मनोहर पर्रीकर IDSA म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अनालिसिस दिल्लीचा एक डिफेन्सवरचा थिंक टँक आहे. त्यांनी या संदर्भात भारतामधले लोन उल्फ अटॅक वरती एक रिसर्च पेपर तयार केला. खूप चांगला रिसर्च पेपर आहे मित्रांनो, तुम्ही देखील तो वाचू शकतात. आणि त्यानंतर एक मिस्टर तनेजा म्हणून आहेत ORF मधले, तर त्या ORF मध्ये त्यांनी व्हाईट कॉलर टेररिझमवरती आणि विशेष करून इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा वापर हे लोन वुल्फ अटॅकर कशा पद्धतीने करतात या दृष्टिकोनातून ORFचा एक रिसर्च पेपर आहे. असे दोनच मेन रिसर्च पेपर किंवा प्रोजेक्ट हे मला वाचायला मिळाले. त्यामुळे यावरती आणखीन थॉट दिला जाणं गरजेचं आहे. आता युरोप आणि अमेरिकेने याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट्स आणलेल्या आहेत. जेव्हा मी युरोपियन देशांनी या संदर्भामध्ये लोन वुल्फ अटॅकला काउंटर करण्यासाठी काय काय स्ट्रॅटेजीज वापरल्या ते बघायचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्यामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. त्यातला पहिला होता तो म्हणजे कम्युनिटी पोलिसिंगचा प्रकार होता. तो खूप महत्त्वाचा आहे आणि ज्याच्या माध्यमातून जे कम्युनिटी लीडर्स असतात, विशेष करून टीचर्स आहेत, धर्मगुरू आहेत, सोशल वर्कर्स आहेत, याच्या माध्यमातून असे तरुण हेरले जाणं फार गरजेचं आहे की जे एलिनेट होत आहेत किंवा जे अशा आयडिओलॉजीनी रॅडिकल आयडिओलॉजीनी इन्फ्लुएन्स झालेले आहेत त्यांना पहिले हेरणं आणि त्यांचं बेसिकली त्यांना पुन्हा परत कशा पद्धतीने आणता येईल यासाठी टीचर्सची, धर्मगुरूंची किंवा सोशल ॲक्टिव्हिस्टची मदत घेतली जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरं कोऑर्डिनेशन
कॉर्डिनेशन आहे, म्हणजे सेंट्रल एजन्सीज असतात आणि लोकल पोलीस असतात, यांच्यामधलं कॉर्डिनेशन हे अत्यंत स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सायबरच्या बाबतीमध्ये देखील प्रामुख्याने AI बेस्ड असे काही इक्विपमेंट्स आपल्याला बघावे लागतील किंवा असे मेजर्स घ्यावे लागतील की कोणता व्यक्ती अशा स्वरूपाच्या लिटरेचरनी इन्फ्लुएन्स होतो आहे, आणि ते आयडेंटिफाय करणं आता इस्रायलकडनं, अमेरिकेकडनं आणि युरोपमध्ये अशा टेक्नॉलॉजीज, AI बेस्ड टेक्नॉलॉजीज आता पुढे पण यायला लागल्यात. त्याचा वापर देखील आपल्याला या दृष्टिकोनातून करता येऊ शकतो. महत्त्वाचं आहे की टेरर फिनान्सिंग, म्हणजे यांना पैसा कुठनं मिळतो, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, आणि त्यासाठी यावरती देखील प्रामुख्याने नियंत्रण ठेवलं जाणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट मात्र फार महत्त्वाची आहे, ती अशी आहे की भारत आणि विशेष करून युरोपियन देश आणि अमेरिका आणि इस्रायल देखील हे दहशतवादाकडे कसं बघतात आणि भारत दहशतवादाकडे कसं बघतो, याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. हा गुणात्मक फरक मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की भारत हा दहशतवादाकडे अजूनही लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम म्हणून पाहतो. मात्र जर तुम्ही अमेरिकेचं उदाहरण घेतलं, युरोपियन देशांचं उदाहरण घेतलं, इस्रायलचं उदाहरण घेतलं, तर ते दहशतवादाकडे नॅशनल क्राईम, फेडरल क्राईम असं म्हणून बघतात. आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे मोठा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा नॅशनल इमर्जन्सी घोषित केली जाते आणि ती इमर्जन्सी घोषित करून डायरेक्ट सैन्याला पाचारण केलं जातं. आपल्याकडे याच्याकडे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम म्हणून बघितलं असल्यामुळे आपल्याकडे दहशतवादाशी निगडीत जे सगळे इन्स्टन्सेस आहेत हे प्रामुख्याने पोलिसांकडून हँडल केले जातात, आणि त्यामुळे हा एक गुणात्मक फरक आहे. आणि म्हणून NCTC म्हणजे नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरची स्थापना होणं भारतामध्ये अत्यंत गरजेचं आहे. खरं तर 2008 मध्येच P. चिदंबरमच्या चतुसूत्रीमध्ये या संदर्भामध्ये सुतोवाच केलं गेलेलं होतं. अनेक देशांनी अशा स्वरूप, इव्हन पाकिस्ताननी देखील NCTC तयार केलेलं आहे, नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर तयार केलेलं आहे. अशा वेळेला सेंट्रल फोर्सेस ज्या असतात, या सेंट्रल फोर्सेसला पूर्णपणे ॲक्सेस मिळतो त्या सिच्युएशनवरती कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातनं. पण अजूनही भारतामध्ये त्याच्या संदर्भामध्ये कन्सेन्सस जो आहे, सहमती जी आहे, ती मोबिलाइज झालेली नाही आहे. मात्र ती आता करणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की आता हा जो दहशतवादाचा एकूणच सगळा प्रवाह बदलत चालला आहे. मित्रांनो बघा, दहशतवादाच्या बाबतीमध्ये अजूनही जागतिक पातळीवरती सहमती नाही आहे. केवळ दहशतवाद या एका शब्दाच्या 246 व्याख्या आहेत, 246. आणि त्यामुळे दहशतवाद एका देशासाठी जो दहशतवादी असतो तो दुसऱ्या देशासाठी फ्रीडम फायटर असतो. आणि म्हणूनच ज्याला इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणतो आपण, ICJ, या ICJ मध्ये सुरुवातीला दहशतवादाचा समावेश करण्यात आला नाही, कारण दहशतवाद म्हणजे काय या संदर्भात कन्सेन्सस नव्हतं. आज आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 देश आहेत, त्यापैकी 100 देशांना दहशतवादाचा धोका आहे. परंतु प्रत्येक जणांनी दहशतवादाची आपल्याला सूट होईल अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. अमेरिका असं म्हणतो की आमचा लढा हा इंटरनॅशनल टेरर ऑर्गनायझेशन बरोबर आहे, रिजनल टेरर ऑर्गनायझेशन बरोबर नाही आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा याला ते रिजनल लेवलचा टेररिझम म्हणतात आणि ते सोयीस्करपणे म्हणतात की आमचा संघर्ष आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांबरोबर आहे. मात्र ते ही गोष्ट जाणीवपूर्वक विसरत आहेत की लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मद ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत ISIS बरोबर आणि अल कायदा बरोबर, आणि हे भारताने अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेलं आहे. मात्र याच्यामधलं राजकारण एवढं मोठं असल्यामुळे भारताला इतर देशांच्या मदतीपेक्षा स्वतः आपण कोणत्या मेकॅनिझम डिवाइस करू शकतो हा त्याच्यातनं महत्त्वाचा भाग आहे. आपल्याकडे नॉर्मली जेव्हा दहशतवादी घटना होतात तेव्हा सगळ्या देशभर त्याची चर्चा होती, त्याच्यामध्ये काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत या संदर्भातली चर्चा होती, आणि नंतर लोकांचं त्या मेमरीमधनं चालले जातात आणि पुन्हा सगळ्या गोष्टी ॲज इट इज होतात. बऱ्याचदा ज्या सिक्युरिटी एजन्सीज असतात अशामध्ये कॉर्डिनेशन पूर्वी व्हायचं की कॉर्डिनेशन नसल्यामुळे मग पासिंग द बक्स, म्हणजे मग एक दुसऱ्यावरती अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या ढकलण्याचे पाठ व्हायचे. मात्र आता सिच्युएशन भारतामध्ये पूर्णपणे बदलली आहे. क्रॉस बॉर्डर टेररिझमचा सामना करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर अप्रतिम आहे, सगळे पोलीस स्टेशन जोडले गेलेत, नॅटग्रिडची संकल्पना अत्यंत उत्तम पद्धतीने राबवण्यात आलेली आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या ॲडव्हान्स सर्व्हेलियन्सचे मेकॅनिझम आहेत, त्या प्रकारची सायबर एक्सपर्टीज आपल्याकडे आलेली आहे, AI बेस्ड टेक्नॉलॉजीज आपल्याकडे आलेल्या आहेत. मात्र आता दहशतवादाचं स्वरूप बदललेलं आहे आणि आता ह्या तुम्हाला रॅडिकलाइज्ड इंडिव्हिज्युअल किंवा डिजिटली रॅडिकलाइज्ड इंडिव्हिज्युअल्सकडनं जो दहशतवाद होतोय त्याच्यावरती भारताला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तसं दिलं तरच मग जो आता फैयाज प्रेमजीकडनं झालेला असेल किंवा जो मीरा भाईंदरमध्ये झालेला क्राईम असेल किंवा दिल्लीमध्ये जो नेक्सस ब्रेक केला गेला आणि ज्याच्या माध्यमातून प्रचंड मोठं विध्वंस किंवा हिंसाचार करण्याचं काही डॉक्टर्स लोकांचं, त्या 4 का 5 डॉक्टर्स आहेत इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये, त्यांचा जो प्लॅन होता तो आपल्याला पूर्णपणे सेट असाइड करता येऊ शकतो. मला असं म्हणायचं की अशा पद्धतीने गेली साधारणतः 3 दशकं
आपण एका विशिष्ट प्रकारच्या दहशतवादाचा सामना करतोय, आता आपण एका वेगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा सामना करतोय. त्यामुळेच आपल्या समोरचं स्ट्रॅटेजिक चॅलेंज असं आहे की हा जो संपूर्ण चेंज आहे, हा चेंज इतक्या लवकर होणं पॉसिबल नाहीये. मात्र त्या दिशेने प्रयत्न होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकॅडमिशियन आणि रिसर्चरनी याच्यामध्ये रोल प्ले करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, अमेरिकेमध्ये एकट्या वॉशिंग्टन DC मध्ये 350 थिंक टँक्स आहेत की जे फॉरेन पॉलिसीवरती काम करतात. सिमिलरली युरोपमध्ये आहे. भारतामधल्या थिंक टँक्सनी आता लोन वुल्फ अटॅक, व्हाईट कॉलर जे टेरर अटॅक्स होत आहेत त्याच्यावरती संशोधन करणं, त्याच्यावरती रिसर्च पेपर्स आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातून काही पॉलिसी इनपुट जे आहेत ते पॉलिसी इनपुट्स हे आपण गव्हर्नमेंटला देऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतील. मात्र जो 26 जूनला भायखळ्यामध्ये प्रकार घडला त्याला एक आयसोलेटेड स्पोरॅडिक अशा स्वरूपाचा इव्हेंट म्हणून बघता कामा नये. तर अशा प्रकारच्या घटना भारतामध्ये भविष्यात होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काळजी घेणं, ज्याला व्हिजिलंट सिटीजन आपण म्हणतो, प्रत्येक नागरिकाने काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या लोकॅलिटीमध्ये, आपल्याच अपार्टमेंटमध्ये, आपल्याच आसपास कदाचित असा एखादा लोन वुल्फ अटॅकर असू शकतो. त्याच्या बिहेवियरमधले बदल हे आपल्या लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानुसार ज्याला आम्ही कम्युनिटी पोलिसिंग म्हणतो किंवा लोकल इंटेलिजन्स म्हणतो, हा खूप मॅटर करतो अशा सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्या स्वरूपाने इमिजिएटली ते आपल्या ज्या सिक्युरिटी अथॉरिटीज आहेत त्यांना इन्फॉर्म करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि असं जर केलं तरच आपल्याला कलेक्टिव्हली हा अटॅक आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतो. कारण तुम्ही बॉर्डरवरची फेन्सिंग, LOC वरची फेन्सिंग स्ट्रॉंग करताल, कोणत्याही इन्फिल्ट्रेटरला आत येऊ देणार नाही. मात्र जर तुमच्यामध्येच राहणारा एखाद्या व्यक्तीकडनं असा हिंसाचार घडत असेल तर निश्चितपणे त्या वाळूच्या ढिगाऱ्यामधनं एखादा सुई शोधण्यासारखा हा एक प्रकार आहे. हा निश्चित मोठा चॅलेंज आहे. मात्र आपण ॲज अ ग्रुप, ॲज अ टीम म्हणून याला निश्चितपणे टॅकल करू शकतो.